रेस्ट ऑफ इंडिया भी वो मोमेंटम को ज्वाइन करे, क्योंकि हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम अच्छी सिनेमा को सपोर्ट करें, एंड दिस इज़ वन ऑफ इट विच इज़ ब्रिंगिंग बैक कल्चर। सीएम साहब ने कहा कि हमारी नई पीढ़ी जो है उनको हमारे 100 years old के प्लेज एंड वो कल्चर का कुछ पता ही नहीं, एंड दिस इज़ अ ग्रेट वे टू उसको एंटरटेन करते हुए हम वो कैसे नई पीढ़ी को पेश करें। सो ग्रैंडफादर्स, आवर एज ग्रुप एंड आवर चिल्ड्रन कैन एन्जॉय इट टुगेदर। तो हमें लगता है कि ये 2025 की शुरुआत बहुत कमाल की होगी। सुबोध, तुला विचारायचं आहे, नाट्यसंगीत फार 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 मोठं एक कर्तव्य पण आहे आणि त्याच्यावर भार पण आहे तुझ्या खांद्यावर. हे सब्जेक्ट निवडताना असं काय होतं जे तुला अगदी वाटतं की नाही करावंच लागेल मला? आपल्याकडे आपण इतकं बाकी भाषांमधलं संगीत ऐकतो, मराठी संगीताने 113 वर्षापूर्वी जे पराक्रम करून ठेवलेत त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे. मला असं वाटतं की गोविंदराव टेंब्यांनी ही जी गाणी केलीत, ही जी कंपोजिशन्स आहेत आणि त्याला शंकर एहसान लॉय यांनी जी जोड दिलेली आहे, इतका रोमॅन्टिसिझम दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम फक्त प्रियकर प्रेयसीचा नसतो, तर तो देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा पण रोमॅन्टिसिझम असतो. जो धैर्यधरला त्याच्या प्रदेशाबद्दल वाटतो आहे, जो भामिनीला त्याच्याबद्दल वाटतो आहे, तिला तिच्या वडिलांबद्दल. तर मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी नाही, तर रोमॅन्टिसिझम जे माझी देशप्रेम आहे ते पण माझा रोमॅन्टिसिझम आहे. माझ्या देशावरचं प्रेम पण एक रोमांस माझा देशाबरोबरचा, आणि त्याला जे गोविंदराव टेंब्यांनी अद्भुत चाली दिल्यात, शंकरजींनी त्याला अजून 4 पावलं पुढे घेऊन गेलेत. तर मी स्वतः नाट्यसंगीताचा, भारतीय क्लासिकल म्युझिकचा प्रचंड मोठा चाहता आहे, आणि माझ्या सिनेमातले काम करणारे सगळेच जण मला असं वाटतं माझ्या इतकं संगीतावरती प्रेम करणार आहेत. म्हणजे शैलेश स्वतः उत्तम गातो, खूप उत्तम ऐकतो. सुमित तर त्याच्या सेटवरती जर त्याच्या गाडीत पेटी नसेल तर ती गाडी सुमितची नाही, इतकं त्याच्या म्युझिक बरोबर असतं. अर्चना खूप सुंदर गाते, काम करते. वैदेही खूप सुंदर नृत्य करतेच, काम करतेच, पण ती गाते सुद्धा खूप सुंदर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या टीममधले सगळेच म्युझिकशी खूप जोडले गेलेले आहेत. अमृतासुद्धा खूप सुंदर नृत्य करते आणि तिचाही म्युझिकशी संबंध आहे, आणि ती माझी कट्यारची पहिली हिरोईन आहे. त्यामुळे ती तर बाय डिफॉल्ट माझ्या कुठल्याही सिनेमाचा भाग असणार आहे. आणि इतके सगळे आल्यानंतर, आणि ज्योती मॅडम असतील, निखिल असेल, आमचे सुनील फडतरे असतील, तर इतकं स्ट्रॉंग तुला बॅकिंग मिळाल्यानंतर, इतकी सुंदर तुझ्याबरोबर टीम असल्यानंतर तू असं का नाही काहीतरी करणार? सुबोध सर, और एक चीज़ आपसे जानना चाहूँगा, जैसे ज्योति मैम ने कहा कि तेलुगु फिल्म और जो दूसरी रीजनल फिल्म है बहुत अच्छा कर रही है, हिंदी ऑडियंस भी देख रही है, तो हिंदी ऑडियंस के लिए क्या कहना चाहेंगे संगीत मानापमान? मैं समझता हूँ कि अगर अच्छी फिल्म हो तो उसको भाषा का बंधन नहीं होता है. कटियार एक ऐसी फिल्म थी जो बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन लोगों ने भी देखी, और उतना ही प्यार और उतनी ही मोहब्बत उस फिल्म से की जितना मराठी लोगों ने की. तो एक अच्छी फिल्म की कोई भाषा नहीं होती. हम भी देखते हैं, हम मैक्सिकन फिल्म देखते हैं, फ्रेंच फिल्म देखते हैं, हमें बिल्कुल भाषा समझ में नहीं आती, लेकिन फिर भी हम देखते हैं क्योंकि सिनेमा अच्छा होता है, और सिनेमा की एक ही लैंग्वेज होती है, दैट इज़ सिनेमा. तो मुझे लगता है कि ये उसी लैंग्वेज में बनाई गई फिल्म है. इसमें लोग मराठी बोल रहे हैं, लेकिन है ये सिनेमा की भाषा. तो जिसको सिनेमा की भाषा पसंद हो वो हर कोई ये फिल्म देखेगा. सुमित सर, तुम्ही जस्ट आता सुबोध सरांना एक मिठी मारली. आपण अनेक वर्ष सरांना बघतोय की मालिकेच्या निमित्ताने असो किंवा अनेक सिनेमाच्या निमित्ताने त्यांना नेहमीच एक दिग्दर्शकाचं टेन्शन असतं की बाबा हे दुसरं बाळ आहे त्यांचं. पण आता तुम्ही एक मिठी मारलीत, ते काय एक बॉन्ड शेअर करता? ती आमची मिठी जरा जुनी आहे, ती आमची काशीनाथ घाणेकरची मिठी आहे. म्हणजे जसा सुबोधने आता कट्यारचा उल्लेख केला, तसंच मी घाणेकरांच्या त्या फिल्मचा सुद्धा उल्लेख करेन की सुबोधचं काम हे आम्ही सगळेजण खूप म्हणजे असं वी लुक अप टू हिज वर्क. नट म्हणून तर तो उत्तम आहेच, पण दिग्दर्शक म्हणून मला त्याच्यावर काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर त्यामुळे त्याच्याकडनं त्यांनी जे मला अजून आठवतं, आम्ही ओरछाला शूटिंग करत होतो, आणि शूटिंग आमचं 15 तारखेपासून 16पासून, आणि 15 रात्री तो आम्हाला प्रत्येकाला एकेकाला असं खांद्यावर हलवून ना असं फिरून येत होता की तुझा रोल असा आहे, तुझा रोल असा आहे, असं करून मी मोठी चक्कर मारून येत होता. मग इकडे पात्र बदलायचं, इकडे मग शैलेश यायचा, पण सुबोधचा हात असाच असायचा. तर सुबोधने जे ब्रीफ दिलं ना आम्हाला, ते इतकं अप्रतिम होतं. कारण काय, तो हा चित्रपट जगला आहे, तो राईट फ्रॉम द इन्सेप्शन त्याचं नाट्यसंगीतावरचं प्रेम, गाण्यावरचं प्रेम, ते सगळं ह्याच्यामध्ये दिसतं. तर म्हणजे ते कट्यार असू दे किंवा संगीत मानापमान असू दे. तर त्यामुळे सुबोधने जे आम्हाला ब्रीफ दिलं, तर काही नाही, आम्ही फक्त तीच री ओढली आहे, सुबोधचंच बोट धरून आम्ही सगळेजण चालत पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे सुबोधबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे. वाह. 10 तारखेला बाळ जन्माला येणार आहे.
तर आता दिग्दर्शकाच्या मनातल्या काय भावना आहेत, कारण तुझ्या डोळ्यात सगळं दिसतंय आल्यापासून इथे. नाही, मी खरं सांगू का, एक म्हणजे परमेश्वराची एवढी कृपा आहे की आपण एखादं स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामध्ये इतकी सगळी लोकं सामील होतात आणि तुला कळते नाही की तुझं स्वप्न कधी पूर्ण झालं, आणि ते फक्त तुझं राहत नाही, तर ते अनेकांचं स्वप्न होऊन जातं आणि ते लोक त्याचा वारसा पुढे नेतात. मला असं वाटतं की ज्या दिवशी माझं सेन्सॉर झालं, ज्या दिवशी माझी DCP निघेल ना, त्या क्षणी या सिनेमातनं मी मुक्त होईन. म्हणजे आत्मा जसा मुक्त होतो शरीरातनं, तसा मी या सिनेमातनं मुक्त होईन. मग हा सिनेमा प्रेक्षकांचा होऊन जाईल, माझा त्या सिनेमाशी काही संबंध नाही. पण त्यांच्याकडे पोचवण्यापर्यंतची जी जबाबदारी आहे ती 5 वर्ष मी फार मेहनतीने आणि फार प्रामाणिकपणे सांभाळले, कारण गोष्ट त्यांचीच आहे, माझी थोडी आहे. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे फक्त द्यायची आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्याशी मधला एक दुवा म्हणून जोडले गेलेलो. 113 वर्षापूर्वी खाडीलकर टेंब्यांनी सुरू केलेलं हे वारू आता 2025मध्ये पुढच्या पिढीकडे आम्हाला द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये ज्योती मॅडम, फडतरे आणि आम्ही सगळे आमचे ॲक्टर्स, आमचे ऑल टेक्निशियन्स, या सगळ्यांनी त्याला इतकंच प्राणपणाने सांभाळलं आहे. आणि मला असं वाटतं की डिरेक्टर म्हणून माझं काम एवढंच आहे की जितकी ही फिल्म मला माझी वाटते तितकी माझ्या टीममधल्या प्रत्येकाला त्याची वाटली पाहिजे, आणि ती जेव्हा वाटते तेव्हा मला काहीच करावं लागत नाही. ते हे खरंच माझं भाग्य आहे. मी मगाशी पण म्हटलं तसं, ज्या ज्या व्यक्तीला वाटलं असेल की मी भामिनी साकारू शकेन, त्या प्रत्येकाचे मी बहुतेक आयुष्यभरासाठी ऋणी आहे. कारण प्रत्येक कलाकारासाठी एक खूप मोठं स्वप्न असतं अशा एखाद्या चित्रपटाचा भाग होणं. आणि तू म्हणालीस तसं या सिनेमात मला खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळालेत. एक अभिनेत्री म्हणून अजून काय हवं आहे? प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायला मिळावं, काहीतरी वेगळं करायला मिळावं हीच अपेक्षा असते. आणि ह्या सगळ्यांच्यामुळे ती माझ्या पदरात पडली आहे. आणि सुबोधदादाबरोबर मी अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये काम केलेलंच आहे. पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे ॲक्टर म्हणून, आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं असलं तरी तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे ती व्यक्ती. पण मला असं वाटतं की तो प्रवास सुरूच राहतो प्रत्येक नव्या सिनेमाबरोबर, प्रत्येक नव्या कामाबरोबर. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीतही मला तसंच झालं. त्याच्यातले दिग्दर्शक म्हणून इतके सारे पैलू, व्यक्ती म्हणून इतके सारे पैलू मला अनुभवायला मिळाले या सिनेमाच्या निमित्ताने. प्रत्येकच जण त्याच्याबद्दल बोलताना इतकं प्रेमाने, इतकं कौतुकाने बोलतो आहे, कारण ही डिझर्व्स आहे. त्यांनी तितकं आपुलकीने, तितकं आत्मीयतेने आम्हा सगळ्यांबरोबरचं ते नातं कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणून जपलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही अशी इतकी स्ट्रॉंग टीम मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे. आणि आता फक्त उत्सुकता आहे की लोकांपर्यंत आम्ही हा सिनेमा कधी पोहोचवतो आहे आणि लोकांची प्रतिक्रिया कधी आम्हाला पाहायला मिळते. You said that she was looking beautiful. She has absolutely killed it. Her performance is fantastic. ज्योती मॅडमनी